both the team show the good game, show the quality cricket, show the best cricket as you play. पहिला बॉल आणि गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक. पहिला बॉल जो ऑन द स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. शेंडू पाहायला ब्रश झाला, त्यानंतर थोडंसं डायव्हर्ट झालं, सिंगल कंप्लीट झाली. लेगबाजची एक धाव बॅट, धावफलक झालं ओपन, 1 ऑन द बोर्ड. एक धावची मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल आणि प्रतीकच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून प्रतीकची ओळख आहे. दुसरीकडे पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून सचिनची आणि गणेशची ओळख आहे. ताकदीच्या जीवावरती फार चांगली बॅटिंग करतात असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळते. कॅचची संधी होती, फॉलो थ्रू मध्ये जजमेंट थोडंसं चांगलं आपल्याला पाहायला मिळालं, मात्र तेच तर राट बॉल होता जरूर. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल जी मात्र 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा देखील धावफलकावरती. अंडर-24 मधील देखील एक नामवंत, तसेच ओपन फॉर्मॅट मधील देखील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे ओमकार परटुळे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चॉकलेट बॉय ऑफ शहापूर ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र मॅच एन्जॉय करतोय. त्याचं करूया सहर्ष स्वागत. 2 धावा धावफलकावरती प्रतीकच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल वरती 2 सिंगल आले. आता मात्र मैदानावरती आलाय 6 हिटिंग मशीन अर्थातच गणेश. पाहूया गणेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मनगटांचा वापर करणारा खेळाडू मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून आपण खणखणीत प्रहार पाहिले. क्लीन हिटिंग जो खेळाडू करतोय, अगदी युवराज सिंग आणि निकलस पुरनची आठवण करून देणारी फटकेबाजी जे मात्र या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू अवांतरचा असेल. 61 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धाबा धावफलकावरती असतील. पहिल्या षटकाची आपण पाहू शकतो जी मात्र सुरुवात देखील झाली. 2 चेंडू 2 सिंगल आले, त्यानंतर अवांतरचा चेंडू. त्यावेळेस चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी. बॅट्समनच्या आर्क पासून लांब ठेवायचा प्रयत्न पहिल्या बॉल वरती केला, तो वाईड आला. यावेळेस कटरचा यूज करण्यात आला. चेंडूने पडल्यानंतर गिरकी घेतली. ऑफ कटरचा यूज, बॉल आलाय हा डॉट. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित 3 या आकड्यावरती. चेंडू झाले 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं जे मात्र मार्गस्थ आहे. यावेळेस अगदी चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. बडी मछली जाल में वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अंबरचे गावाचा एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा गणेश आता मात्र मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळते. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील 4 झालेत आणि आता गणेश आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. गणेश बाद झाल्यानंतर आता हे गणेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. मागील मॅच मध्ये एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही. जो चेंडू फेस केला तो देखील वाईड, त्यावरती आलेली सिंगल. त्यानंतर हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच आपल्याला पाहायला मिळत होता. धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळते. लेग बायची एकदा बॅट. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 4. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिली आपण जी क्वालिफाईंग मॅच जी खेळवणार आहोत, एकीकडे पिसे संघ जी आपल्याला क्वार्टर फायनल पाहायला मिळेल, एकीकडे पिसे संघ, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल नेहा एंटरप्राइजेस कुडूस. दोन्ही संघ आपण 3 वाजता रिपोर्टिंग करायचं. 3 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे.
कारण उद्या आपण प्रत्येक सामना जो मात्र टाइम टू टाइम कंप्लीट करणार आहोत, त्यामुळे कुडूस विपक्ष पिसे अशी मॅच जी मात्र 3 वाजता खेळवली जाईल. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेसाठी ट्रॅप केलाय, सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगली कामगिरी आतापर्यंत जी मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. प्रतीक पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे, गुणवान खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. हाताला लागलं तरी काय झालं, माझ्या संघाला माझी गरज आहे. आणि अगदी मैदानावरती त्याने जबरदस्त कामगिरी केली. अंडर-24 फॉर्मॅटमधील एक नामवंत खेळाडू ज्याच्या माध्यमातून गुट्टेकर संघ सातत्याने अपेक्षा करतो, त्या अपेक्षांची पूर्तता त्याने पहिल्या षटकामध्ये केली. आता दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेचा चेंडू चांगला पाहायला मिळतो गणेशसाठी. चेंडू हवेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा ड्रिफ्टेड बॉल जो मात्र आपण पाहू शकतो. मात्र यावेळेस चेंडू पायाला स्पर्श झाला आणि त्यानंतर फलंदाज इथे थोडेसे डोक्यात होते. मात्र मैदानावरती हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. कोटेकरचे संपूर्ण प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग जो मात्र ही मॅच एन्जॉय करतोय, त्यांना देखील वाटते की गुठेकर आमचं गाव आहे, आमच्या गावाची टीम मैदानावरती खेळती, आमचा सपोर्ट देखील तितकंच महत्त्वाचा आहे. आम्ही खेळू शकलो नाही म्हणून काय झालं, आता आम्ही सपोर्ट देखील करू शकतो. आमचे जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्यासाठी हा मोठा सपोर्ट स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाचा आपण विशेष कौतुक करू. यावेळेस चेंडू हवेमध्ये होता, रक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न फार चांगले होते. मात्र हा चेंडू इथे एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल, या ती मात्र शंका नाही आहे. सिद्धेश पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, मिड ऑनचे फिल्डर कॅचची असेल संधी. कॅच कंप्लीट झाली आहे मैदानावरती. फलंदाज होतील बाद. सलामीला आलेले आता सचिनची खेळी होत असताना समाप्त. आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेकर संघ आता अप्रतिम कामगिरी करतोय मैदानावरती. आमचं नाव मोठं आहे आणि आमच्या नावाला साजेशी आम्ही कामगिरी करू असं सांगत असताना हा विकेट. फलंदाजाची इथे खेळी समाप्त झाली आहे. मात्र नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती 2 गडी बाद झाल्यानंतर आपल्याला मयूर पाहायला मिळतोय. पाहूया मयूरच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. सिद्धेशच्या माध्यमातून पहिले 3 चेंडू हाताळले. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर आले विकेट. फलंदाजाची खेळी समाप्त झाली. फलंदाज सचिन जे मात्र बाद झाले. मात्र त्यानंतर आता गणेश आणि मयूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल फटकाला, जेव्हा व्ही शेप मध्ये उडवलाय. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन वरती. डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना लॉंग ऑन ठोकलाय हा चौकार. सिंगल 8. टीमची टोटल अफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील 5 झालेत. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. सिद्धेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये प्रतिक्रियेची आपण म्हणू शकतो फाउंडेशन ठेवलं, जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीच्या जीवावरती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून सिद्धेश अप्रतिम कामगिरी करतोय.
विजेता संघ विपक्ष वाशिरे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे वाशिरे संघ विनंती असेल आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. मैदानावरती झालेली मिस्टेक, रनआउटची संधी असेल, मात्र 2 धावा कंप्लीट सर. येस 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. जिथे झेल होती तिथे झेल देखील सुटली, धावा देखील बहाल केल्या गेल्या. तर मैदानावरती हे झालेली मिस्टेक आणि त्या मिस्टेकवरून आपण पाहू शकतो हा संघ आता मात्र थोडासा बॅकफुटवरती जरूर असेल, कारण चांगल्या खेळाडूची झेल सुटली आहे. आता तो चांगला खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. भाऊ उर्फ भावेश आपल्याला पाहायला मिळेल, मात्र शेवटच्या षटकामध्ये 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आमचे जवळचे मित्र तन्मय उर्फ तनू ते देखील मॅच एन्जॉय करतात. पहिल्या दिवशी त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये होता. जबरदस्त कामगिरी जी मात्र अपेक्षित होती, मात्र काही तसं झालं नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात, काही दिवस तुमचे नसतात. इंडिया टीमचा देखील एक दिवस नव्हता. वर्ल्ड कप झाल्यानंतर क्रिकेट खेळायला ते ऑस्ट्रेलियाला गेले, 36 धावांवरती ऑल आउट झाले. मात्र त्यानंतर इतिहास रचला. ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त कामगिरी करत सिरीज आपल्या नावावरती केली. अगदी तसं गोठेकर गाव आहे आणि गोठेकरचं क्रिकेट आहे. जरूर एक मॅच हारले म्हणून काय झालं. ह्यावेळेस इथे आपण पाहू शकतो झालेली मिस्टेक, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल जी मात्र 14 या आकड्यावरती. ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन ऑनसाईडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला होता, मात्र इथे एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑप्शनच्या बाहेर होऊन ज्यावेळेस सफल होऊन मारायचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये होता, तिथे मिस्टेक जरूर झाली होती, मात्र कॅच कंप्लीट झाली नाही कारण चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. शॉर्टर वनचा वापर, मात्र सिंगल कंप्लीट झाली. एका धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 15 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकीकडे गोठेकर, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय संघ अंबरजे. दोन्ही संघांकडे नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र एका मॅच मध्ये एकच संघ जिंकू शकतो, मात्र तो संघ कुठला असेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. ज्या मंडळाने खऱ्या अर्थानं शहापूरचं टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं, ज्या मंडळाने खऱ्या अर्थानं नवीन खेळाडू घडवले, तो हरिओम मित्र मंडळ, आणि त्यांच्या माध्यमातून ही अप्रतिम स्पर्धा अंडर-24 शहापूरकर चषक 2024 थरार मैदानावरती अजून एक झेल कंप्लीट झालाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. डीप मिड विकेट मध्ये पकडला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज मयूरचा खेळ. गडी गमावलाय 3रा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत. प्रतीक हेज बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन. भावेशांचे मोठे बंधुराज मयूर यांच्या माध्यमातून जर ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली, तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाही आहे. जबरदस्त कामगिरी भावेशच्या माध्यमातून. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करतोय. धावसंख्या धावपलकावरती असताना 15. हा गडी गमावलाय 5वा. नवीन बॅटर मैदानावरती विजय पाहायला मिळतील. विजयला संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून द्यावी लागेल. संघाची डुबती नाही या किनारे पोहोचावी लागेल. जरूर संघाच्या खेळामध्ये थोडंसं दुःख, थोडंसं दर्द, थोडंसं पीडा पाहायला मिळते आहे. मात्र म्हटलं जातं ये दुःख, ये दर्द, ये पीडा सब तेरे अंदर है, तू खुद के बना पिंजरे से बाहर निकल के तो देख, तू खुद में एक सिकंदर है. हो या मैदानावरती
कशा प्रकारे कामगिरी होईल यावेळेस. चांगला चेंडू भावेशच्या माध्यमातून, हा चेंडू निर्धावा चेंडू, डॉट षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. आणि मयूर यांच्या माध्यमातून मॅच झाल्यानंतर भावेश यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. भावेश आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. ते म्हणतात मी आत्ताच देईल. मयूर यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज तो मात्र भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश आपण मुख्य व्यासपीठावरती जा, तुम्हाला 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. तर विनंती असेल सान्वी 11-777 ग्रुप वाशेरे संघ, भिवंडी पडगा परिसरामधील हा नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खेळायचे तयार राहायचे, आपले कॅप्टन पाठवा आणि खेळायच्या दृष्टिकोनातून तयार राहा, कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावर पडू नये ही आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मैदानावरती 16 धाब्यांचं एक मापक आणि सोपं असं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. जरूर एक मोठं मी म्हणेल काम करावं लागेल, जो मात्र बॉलिंग करत असताना मर्जे संघाला मात्र छोटे टोटल नेहमीच चेस करत असताना गोलंदाजीचा कस लागतो, गोलंदाजांचा कस लागतो. अगदी ती गोलंदाजी होईल का हा मोठा प्रश्न आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात गणेश, जे गणेश अगदी आपल्याला पाहायला मिळतील भावेश पवार यांच्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतात. चेंडू कट देखील होतो, त्यासमवेत तेज सर्राट देखील. चला बॅटर लवकरात लवकर जायचे विनंती असेल. प्रतीक प्लीज बी फास्ट, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मॅचला होते सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. गणेश पाहायला मिळत आहे, जे मात्र पहिला बॉल ज्यांनी त्यांनी टाकलाय तो बेस्ट ऑफ फाईट विमर पाहायला मिळतोय. फक्त एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. +1 असेल सर की फक्त एक धाव? फक्त एकच धाव असेल. टीमच्या टोटल मध्ये एक धाव बाद. टीमची टोटल धावफलकावरती झाली ओपन आणि फ्रीटचा बॉल असेल. बेस्ट ऑफ फाईट विमर पाहायला मिळतोय. येस, नो +1. आता रिकन्सिलेशन झालं, त्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचलं. 2 धाबा. यावेळेस फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी प्रतीकची कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतीये. बॉल निघून चाललाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. बॉल सीमा पार आणि फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून हा कडक कडकडाट चौकार. धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळतीये. 16 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती आलेला चौकार. आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल. 16 करायचे, अजूनही 10 धाब्यांची गरज. उर्वरित चेंडू 17. फुलटॉस बॉल, इथे मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. पॉइंटचे फिल्डर थोडेसे मिस्टेक करतील तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. सान्वी 11-777 ग्रुप वाशेरे आणि विजय संघ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल, याती मात्र शंका नाही आहे. पहिला दिवस गाजवला तो मात्र पिसे संघाने, दुसरा दिवस गाजवला तो म्हणजेच कुडूस संघाने, आणि तिसरा दिवस कुठला संघ गाजवेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मैदानावरती शॉर्टर वनचा वापर करण्यात आला होता. पुलचा देखना स्ट्रोक जरूर होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
या षटकामध्ये डेफिनेटली भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. तुम्हाला 16 धावा डिफेंड करायचे, चांगली गोलंदाजी करावी लागते. मात्र पहिलाच बॉल जो मात्र दिशाहीन पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये होता, डाऊन द बॉल एसटी रक्षक आले. दिस इज माय कॅच अँड शोली टेकन असं म्हणत असताना मैदानावरती कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संकेतची खेळी होत असताना समाप्त. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळते. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील आतापर्यंत 4 झालेत. 2 चेंडूचा खेळ देखील शिल्लक पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र आता उर्वरित 2 चेंडूंवरती गणेशच्या माध्यमातून केली जाईल. गणेशवरती दडपण जरूर आहे. सी फॉर कंट्रोल क्रिकेटचा दाखवला आणि कमबॅक त्याच्या माध्यमातून झालंय. मात्र 1 विकेट घेऊन चालणार नाही. या 2 बॉलवरती अजून 1 विकेट फार महत्वाची आहे. यावेळेचा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. अवांतरची धाव धावफलकावरती आहे, डाऊन द लेग साइड. हा चेंडू अवांतरचा असेल. पंच बॉल, येस बॉल आहे. हरकत नाहीये, कधी कधी होत राहतं. पंचांच्या डोळ्यामध्ये कॅमेरे नसतात किंवा कानामध्ये अल्ट्रा एज नसतात, स्टिकोमीटर नसतो, त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. हरकत नाहीये. यावेळेस चांगला चेंडू, तेच सर्राट बॉल पाहायला मिळाला गणेशच्या माध्यमातून. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. हा चेंडू डॉट षटक क्रमांक मैदानावरती पहिला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 9. अजूनही 2 षटका अर्थात 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 7-12 असा समीकरण पाहायला मिळतोय. गणेशच्या माध्यमातून कमबॅक जरूर झालाय. पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा खर्च केल्यानंतर मात्र मैदानावरती त्यांच्या माध्यमातून 4थ्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी विकेटची मात्र महत्वाची मिळाली आणि त्यानंतर 2 चेंडू 2 गडी बाद केले. त्यामुळे प्राइस टॅग जो मात्र स्वतःवरती लागला होता ते मात्र शेवटच्या 3 बॉलवरती सिद्ध केले. मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतील गणेश, जे एक अप्रतिम खेळाडू आहेत आणि फलंदाज देखील रिटायर्ड हर्ट झालेत. फलंदाज सिद्धेशी इथे खेळी समाप्त झाली आहे. संपूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर कुठला खेळाडू जो मात्र रिटायर्ड हर्टच्या स्वरूपामध्ये रिप्लेस झालाय तर तो होता मानस लबुशेन. आणि मात्र कॅच आउट देखील फलंदाज आपल्याला पाहायला. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. कॅचची संधी, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा षटकार 6 धावा. याच दरम्यान आपण पाहू शकतो सूरजजी भिशे यांची देखील उपस्थिती. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. शहापूर मधील एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. सहर्ष स्वागत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला. सिंगल दाबेचा प्रयत्न, सिंगल झाली, कंप्लीट सामना झाला, फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेकर संघाने. हार्दिक अभिनंदन टीम आई गावदेवी गोठेकर. हार्ड लक टफ लक टीम नंबर्स आहे. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आणि वाशेरे संघ चला आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आणि गोठेकर संघ कॅप्टनला पाठवा, विनंती असेल. गोठेकर टीम कॅप्टनला पाठवा, शेक हँड करा, लाईन अप करा आणि मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत.